आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. विट्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम पाडले बंद. वैभव पाटलांसह समर्थक बनले आक्रमक. राष्ट्रीय महामार्ग करत असताना जी मनमानी होत आहे त्याच्या निषेधार्थ आज संतप्त विटेकर रस्त्यावर उतरलेत. चुकीचे सुरू झालेले गटारीचे काम नागरिकांनी आणि भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत बंद पाडले. यावेळी आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी निरुत्तर झाल्याने या कारनाम्यामागचा नेमका आका कोण असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नगर परिषदेच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या गटारच्या हद्दीनुसार रस्ता पूर्ववत रुंद करा अशी मागणी करत भाजपचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटाच्या आजीमाजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी संतप्त बनलेले कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. यावेळी नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष सुनील दातार, विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट अजित गायकवाड, नगरसेवक ॲडव्होकेट सुमित गायकवाड, किरण तारळेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहे. काल आम्ही प्रांत साहेबांना भेटलो होतो की ह्या रस्त्याची जी रुंदीकरणाचा जो विषय आहे की पूर्वीपासून 30 मीटरची रुंदीकरण असताना रस्ता करताना तो आता 21 मीटरनं होतोय. दोन्ही बाजूला जे क्षेत्र शिल्लक राहते याच्यावरती अधिकार कोणाचा राहणार, त्याच्यामध्ये नगरपालिका आहे का तो पर्सनल मालक त्याच्यामध्ये असणार, अशा गोष्टीचा अजून कसल्याही प्रकारचा खुलासा प्रशासनाकडून झालेला नाही. त्यामुळे हायवे अथॉरिटीचे जे लोक आले होते, त्यांच्याशी अधिकारी आले होते, त्यांच्याशी आम्ही सगळ्यांनी बोलणं केलं. त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलं की हे सगळं नगरपालिकेचं आहे, नगरपालिकेने सांगितलं म्हणून आम्ही एवढंच रुंदीकरणाचा करतोय. इथं 30 मीटर आहे का, तो नगरपालिका ताब्यात आहे का नाही, ह्याचं काही खुलासे त्यांना पण देता आले नाहीत. आम्ही त्याबद्दल त्यांना सांगितलं की आत्ता ह्या क्षणापासून हे काम थांबवायचं, इथं कुठलंही काम करायचं नाही. तसं आत्ता इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी पण आपल्याला बाईट देताना सांगितलं की जोपर्यंत नगरपालिकेची मिटिंग होत नाही नगरपालिकेशी या सर्व नागरिकांची आणि त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हे काम थांबेल. परंतु मला या निमित्तानं असं सांगायचं की अत्यंत भ्रष्ट असा कारभार या नगरपालिकेत आता चालू आहे. आता सुनील भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं की इथं कुणाचं तरी मन राखण्यासाठी, कुणाला तरी बरं वाटावं किंवा कुणाचं तरी काय तर वाचावं ह्याच्यासाठी हे चाललं आहे का काय कुणास ठाऊक अशी परिस्थिती आहे. एका बाजूला नगरपालिका 30 मीटरचा रस्ता गृहीत धरून लोकांना परमिशन देते, त्याप्रमाणे त्यांना कंप्लिशन देते. मग पुढचं 30 मीटर एवढी रुंदीकरण इथं असताना रस्ता मात्र मग 21 मीटरचा करायचा का हे अजून आमच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. त्यामुळे आत्ता हे काम थांबवायचा निर्णय झालेला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण मिळून मुख्याधिकाऱ्यांच्याकडे जाणार आहे. खरं तर आज मुख्याधिकाऱ्यांना हजर राहावं म्हणून प्रांत साहेबांनी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी अत्यंत निष्काळजीपणानं आणि आमच्या कुठल्याही विटेकराचं काही त्यांना भलं किंवा आमचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, किंबहुना माझ्यामध्ये त्यांना आता लवकर इथून जायचं वेध लागलेत का काय कुणास ठाऊक. त्यामुळे कुठलीही जबाबदारी न घेता ते हजर राहिले नाहीत. त्यांचा पण आम्ही जिथं जाहीररित्या निषेध केलेला आहे आणि त्यांना या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो, पळ काढूपणा जर केला तर सांगितलं नाही म्हणाल ह्या हिशोबानं तुम्हाला इथनं पुढच्या काळात उत्तर द्यावं लागेल तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाचं आत्तापर्यंत काय झालं याचं. आणि त्यांनी सोमवारी आम्हाला समाधानकारक जर उत्तर दिलं तर ठीक आहे, नसेल तर आम्ही काम इथं करून देणार नाही. हे आमच्या सगळ्यांचं एक मत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.